बाहेर सूर्य आग ओकतोय, अंगाची लाहीलाही होते आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की या सुट्टीत नक्की जायचं कुठं फिरायला. काळजी करू नका. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा 5 जादुई ठिकाणांवर घेऊन जाणार आहे, जिथे पोहोचताच तुमच्या चेहऱ्यावर गारवा जाणवेल आणि मनातला सगळा थकवा एका क्षणात पळून जाईल. चला, उन्हाळ्याला देऊया एक थंडगार ब्रेक. नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे घरी बसून फॅनखाली राहणं नाही, तर निसर्गाच्या कुशीत जाऊन त्या थंडाव्याचा आनंद घेणं आहे. आज मी तुमच्यासाठी खास निवडली आहेत महाराष्ट्रातली अशी 5 पर्यटन स्थळं, जी उन्हाळ्यात तुम्हाला काश्मीरचा अनुभव देतील. त्यातलं 1 नंबर आहे मित्रांनो महाबळेश्वर, जिथे वाराही स्ट्रॉबेरी सारखा गोड वाटतो. विचार करा, भोवती घनदाट झाडी आहे, वेण्णा लेकच्या शांत पाण्यात तुमची बोट संथपणे चालली आणि समोरून येणारा गार वारा तुमच्या गालाला स्पर्श करून जातोय. दुपारी 12 वाजताही इथे तुम्हाला उन्हाची तिरीप लागत नाही. इथला आर्थर सीट पॉइंट, जिथून दिसणारी दरी धुक्याने वेढलेली असते, आणि हो, मॅप्रो गार्डनमध्ये बसून ताज्या स्ट्रॉबेरीवरच्या थंडगार क्रीमचा आस्वाद घेणं, हा अनुभव शब्दात सांगण्या पलीकडचा आहे. दुसरं ठिकाण आहे मित्रांनो माथेरान. गाड्यांच्या आवाजाशिवाय शांतपणाचा गारवा, शहराच्या गजबजाटापासून लांब, जिथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि घोड्यांच्या टापांचा आवाज येतो, ते म्हणजे माथेरान. माथेरानमध्ये पाय ठेवताच तुम्हाला जाणवेल की इथली हवा किती शुद्ध आहे. लाल मातीची पायवाट, दोन्ही बाजूंना असलेली जुनी वृक्षराजी आणि ढगांच्या अगदी जवळ असल्याचा भास. इथे उन्हाळा कधी येतो आणि कधी जातो तेच समजत नाही. इथलं खास आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन. टॉय ट्रेनची संथ सफर, डोंगराच्या कडेने जाणारी ही ट्रेन आणि खिडकीतून येणारी थंड हवा तुम्हाला बालपणातच घेऊन जाईल. तिसरं ठिकाण आहे मित्रांनो कोकणातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तारकर्ली. समुद्राच्या निळाशार पाण्याचा थंडावा. आपण डोंगरात फिरून आलो, आता समुद्राकडे, अथांग समुद्राकडे जाऊया. तारकर्ली म्हणजे महाराष्ट्राचं छोटं मालदीवच आहे मित्रांनो. पांढरी शुभ्र वाळू, समुद्राचं पारदर्शक निळं पाणी आणि चहूबाजूंनी असलेल्या सुरूच्या बागा. उन्हाच्या दुपारी जेव्हा तुम्ही समुद्राच्या पाण्यात पाय सोडून बसता, तेव्हा जो गारवा मिळतो तो कोणत्याही AC पेक्षा भारी असतो. इथलं खास आकर्षण म्हणजे स्कुबा डायव्हिंग. समुद्राच्या तळाशी जाऊन रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहताना तुम्ही बाहेरच्या जगाचा उन्हाळा पूर्णपणे विसरून जाल. चौथं ठिकाण आहे मित्रांनो भंडारदरा. रात्रीचा जादुई प्रकाश आणि पाण्याचा गारवा. अहमदनगरच्या कुशीत असलेले हे ठिकाण सध्या पर्यटकांचं सर्वात आवडतं समर डेस्टिनेशन बनते. प्रवरा नदीवर बांधलेला प्रचंड आर्थर लेक आणि चहूबाजूंनी असलेलं उंच डोंगर. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही लेकच्या काठी कॅम्पिंग करता आणि ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहता, तेव्हा एक वेगळीच शांतता मिळते. मे महिन्याच्या अखेरीस इथे होणारा काजवा महोत्सव, हजारो काजवे जेव्हा झाडांवर लुकलुकतात, तेव्हा जणू काही पृथ्वीवर तारे उतरलेले आहेत असा भास होतो. हा अनुभव घेण्यासाठी उन्हाळा हाच सर्वोत्तम काळ आहे मित्रांनो. 5वं डेस्टिनेशन आहे मित्रांनो चिखलदरा. विदर्भाचं थंडगार नंदनवन. विदर्भाच्या कडक उन्हात चिखलदरा हे एखादा थंड ओलावा देणाऱ्या झऱ्यासारखं काम करतं. कॉफीच्या बागांचा मंद सुगंध आणि सातपुडा पर्वतरांगांमधलं धुकं. इथल्या दऱ्या इतक्या खोल आहेत की तिथून येणारा वारा नेहमीच थंड असतो.
इथल्या निसर्गाचं सौंदर्य पाहून तुमचं मन अगदी तृप्त होईल. इथलं खास आकर्षण म्हणजे मोझेरी पॉईंट आणि तिथला सूर्यास्त. जेव्हा तांबूस सूर्य डोंगराच्या आड जातो आणि थंड हवा सुटते तेव्हा मिळणारा आनंद अविस्मरणीय असतो. तर मित्रांनो, आता उन्हाळ्याचा कंटाळा करू नका, तर यापैकी एका ठिकाणी जाण्याची तयारी करा. मग सांगा तुम्ही कुठे जायचं ठरवले. तुमची पसंती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जो नेहमी खूप ऊन लागते म्हणून तक्रार करतो अशा मित्राला शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका प्रवासात. तोपर्यंत आनंदी राहा आणि फिरत राहा. धन्यवाद.